अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 12. मला जर डोळे प्राप्त झाले तर सर्वप्रथम माझ्या नजरेसमोर गुरुजींची तस्बीर यावी आणि त्यानंतर जी नुसती नावानेच नव्हे तर आपल्या नावाप्रमाणेच माझ्या अंधाऱ्या जीवनात प्रेमाचा प्रकाश घेऊन आली आहे, त्या ह्या दीपाकडे मला डोळे भरून पाहायचं आहे. आणि खरं सांगतो बाबासाहेब, पण माझी ही इच्छा पूर्ण झाल्यावर माझे डोळेच गेले तरी काय, पण माझा जीव जरी गेला तरी मला कसलंही दुःख होणार नाही. मृत्यू हे नाव धारण करून प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या परम मित्राला हसत सामोरा जाईन मी. असं जर आहे प्रकाश, तर मग डॉक्टरला स्वतःला दाखवायला तुम्ही तयार व्हायला काय हरकत आहे? मी तर असं म्हणेन प्रकाश की स्वतःसाठी नाही तर निदान दीपासाठी तरी तुम्ही तिची विनंती मान्य करायला हवी. किंबहुना तुमचा सासरा म्हणून नव्हे तर ज्या मुलीला आयुष्यात काहीही देऊ न शकलेला बाप, आपल्या त्या मुलीसाठी विनंती करणारा एक दुबळा बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय. दीपाच्या वडिलांच्या त्या मन हेलावून टाकण्याची शक्ती असलेल्या बोलण्याने प्रकाश मनापासून पार विस्कटून गेल्यासारखा झाला. त्याच्या मुळातले निळसर रंगाचे असलेले पण दृष्टी गेल्याने निर्जीवसे होऊन राहिलेले डोळे जगापासून लपवण्यासाठी तो वापरत असलेल्या ओव्हरसाईज गॉगल खालून त्याच्या गालावर आसवांच्या धारा वाहू लागल्या. आपल्या उष्ट्या हातानेच बाबांचा हात आपल्या हातात घेत तो सद्गदित स्वरात म्हणाला, बाबासाहेब, तुम्हाला तर माहीतच आहे की मी माझ्या जन्मदात्यांना पाहिलेलं तर नाहीच, पण ते कोण आहेत हे सुद्धा मला माहीत नाहीत. दीपाच्या बहाण्याने तुम्ही जेव्हा माझ्या आयुष्यात आलात तेव्हा मला माझे वडीलच भेटल्याचा आनंद झाला होता. तोच आनंद मी माझ्या मनात जपून ठेवलेला आहे. आता मला अशी विनंती करण्याची भाषा करून माझ्या मनातल्या त्या आनंदाला गालबोट लावू नका. तुमच्यासारख्या वडील माणसांनी विनंती करण्याइतका मी मोठा नाही बाबासाहेब, किंबहुना तितका कुणीच मोठा नसतो, कारण प्रत्येक जन्मदाता हा साक्षात त्या विश्वनिर्मात्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रतीक असतो. तेव्हा मला इतका छोटा करू नका बाबासाहेब. मी माझी तपासणी करून घ्यायलाच नव्हे तर डॉक्टरने सुचवले तर डोळ्यांचे ऑपरेशनसुद्धा करून घ्यायला तयार आहे. आणि मग तो दीपाच्या दिशेने वळत म्हणाला, दीपा, नेहमीप्रमाणे शुभस्य शीघ्रम. तुझ्या त्या डॉक्टर चेतन शहाना फोन करून माझा निर्णय कळव आता लगेच. मी फोन करते प्रकाश, पण डॉक्टरांबद्दल तुम्हाला कशी माहिती? दीपा, अगदी सुरुवातीपासून मी सांगत आलोय तुला, मला डोळे नसले तर तुझ्या डोळ्यांचा वापर करून मी सगळं काही पाहत असतो. हलकेच हसत प्रकाश म्हणाला, गुरुजी, मांडलं तुम्हाला? दीपा हसतच म्हणाली, हे डॉक्टर चेतन शाह कोण ग दीपा? बाबांनी विचारले. हिच्या आवाजाने वेडा झालेला असा एक चाहता आहे तो बाबासाहेब. दीपा उत्तर देऊ शकण्याच्या आतच प्रकाश स्वतःच म्हणाला, साधारण 4 महिन्यांपूर्वी प्रथम तो हिला भेटायला म्हणून आला होता. तेव्हा तो नेत्ररोग तज्ज्ञ आहे हे तिला समजताच हिने माझ्या डोळ्यांबद्दल त्याच्याशीच बोलणं केलं होतं. तेव्हापासून त्या दोघात ह्या विषयावर अधूनमधून बोलणं चालू असतं. मी फोन करून येते बाबा. ताटातच हात धुवून उठत दीपा म्हणाली, साधारण 8-9 महिन्यांपूर्वी तिने जादा रक्कम देऊन फोन विकत घेतला होता. आजवर व्यवसायाच्या निमित्ताने त्या फोनचा वापर तिला करावा लागत होता. आज प्रथमच ते आपल्या खाजगी आणि अतिशय आनंददायक कामासाठी त्या फोनचा वापर करणार होती. बाहेरच्या खोलीत असल्या फोनजवळ जाऊन तिने डॉक्टर शहांच्या घरचा नंबर डायल केला. पलीकडून डॉक्टर चेतन शहांचा आवाज ऐकू येताच ती खणखणीत आवाजात म्हणाली,
मी दीपा प्रकाश बोलते डॉक्टर. अभिनंदन दीपाजी. मी आजच्या समारंभाला ऑपरेशनमुळे येऊ शकलो नव्हतो, पण तुमची भाभी मात्र तुमच्या भाचऱ्यांसह आली होती. तिने सांगितलं मला समारंभाबद्दल. आज काय म्हणे, तुम्ही साहेबांना गझल म्हणायला भाग पाडलं. तुमची रेकॉर्ड मी विकत घेतली बरं का दीपाताई. मला तुमची सही हवी आहे त्या रेकॉर्डच्या कवरवर. उद्या सकाळी येऊ का? डॉक्टर शहाने विचारले. मी आता फोन केला होता चेतन भैया, तो तुमची अपॉइंटमेंट केव्हाची मिळू शकेल हे विचारण्यासाठी. जर वेळ देणार असाल तर मीच उद्या सकाळी तुमच्या क्लिनिकमध्ये येईन म्हणते. का? काय झालं? डॉक्टरांनी चिंतेच्या स्वरात विचारले. मला काहीच झालेलं नाही आहे डॉक्टर, पण आमच्या साहेबांनी स्वतःची तपासणी करून घ्यायला मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे तर जर आवश्यक वाटले तर ऑपरेशनही करून घ्यायला तयार आहेत ते. पुन्हा एकदा अभिनंदन दीपाजी. डॉक्टर शहा आनंदाने ओरडलेच. मग मी केव्हा येऊ? मीच येतो. माझे एक्झामिनेशन किट आणि माझी हेल्पर नर्स यांच्यासह सकाळी 7च्या सुमारास हजर होईन मी. चालेल ना दीपाजी? चालेल म्हणून काय विचारतायत चेतन भैया? दीपा हसतच म्हणाली. नुसते चालणारच नाही तर चक्क ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत असल्यागत पळेल. भाभीला माझा नमस्कार सांगा आणि पिल्लांना गोड लोरी. ओके दीपाजी, सकाळी भेटूया आपण. गुड नाईट डॉक्टर, दीपा म्हणाली आणि तिने फोन खाली ठेवला. पुन्हा जेवणघराकडे जाताना तिचे मन जागेपणी स्वप्न पाहू लागले होते. पश्चिम जर्मनीत आपले पदव्युत्तर शिक्षण संपवून तिथे 4 वर्ष नोकरी करून बराच अनुभव गाठीशी बांधल्यावर भारतात परतण्याचे निश्चित केल्यावर चेतन शहाने आपल्या मूळ शहराचीच स्थायिक होण्यासाठी निवड का केली असावी, याचे उत्तर तर त्यालाही देता आले नसते. पण कारण काहीही असलं तरी 2-2.5 वर्षांपूर्वी परत आल्यावर डॉक्टर चेतन शहाने शहराच्या नवीन उपनगरीय भागात आपले अत्याधुनिक असे आय क्लिनिक उघडून व्यवसायाला सुरुवात केली होती आणि तेवढ्या अवधीतच आपले नाव सर्वामुखी व्हावे अशी कामगिरी आपल्या स्वीकृत क्षेत्रात बजावलेली होती. चेतन हा अत्यंत अत्याधुनिक फॅशन पोशाख करणारा, सहजपणे सिनेमा नट म्हणून खपून जाऊ शकेल असा देखणा आणि बोलघेवडा तरुण होता. त्याच्या त्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचा परिणाम त्याचे क्लिनिक जोरात चालू लागण्यास कितपत होता हा चर्चेचा विषय ठरू शकला असता. तरी त्याचा हात गुणकारक होता आणि तो आपल्या कामात निष्णात होता ही स्वयंसिद्ध गोष्ट होती. साधारणपणे 4-5 महिन्यांपूर्वी एका स्नेहसंमेलनाप्रसंगी झालेल्या दीपाच्या खासगी मैफलीच्या नंतर चेतन प्रथमच दीपाला भेटायला मुद्दामच आला होता. त्यानंतर होत गेल्या भेटीतून त्याचे दीपाशी व प्रकाशशी घरगुती संबंध निर्माण झाले होते. गुजराती प्रथेला स्मरून त्याने दीपाकडून राखी बांधून घेऊन त्या मैत्रीला मांडलेल्या नात्याचे स्वरूप देऊन टाकले होते. आज परिस्थिती अशी होती की आठवड्यातून एक वेळ तरी चेतनच्या पत्नीशी मधुभावीशी निदान फोनवर बोलून सगळ्यांची चौकशी केल्याखेरीज तिला चैन पडत नसे. तिला कुठे बाहेरगावी जावे लागल्यामुळे त्या नियमात खंड पडला असता. तर आल्यावर लागलीच दीपाने संपर्क साधला नाही तर मधुशहा चेतनचे इतके डोके खात असे की शेवटी त्याला दीपाची गाठ घेऊन घरी फोन करण्याची सूचना द्यावी लागत असे. गेल्या काही महिन्यातील जमलेल्या दोस्तीत चेतनच्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये दीपाच्या लक्षात आली होती. चेतन अतिशय वक्तशीर वागणारा होता. दुसरं म्हणजे आपल्याकडून एखादं काम होईल की नाही वा एखाद्या पेशंटला आपण खात्रीनं बरं करू की नाही हे तो स्पष्टपणे कसलीही भीडभाड न ठेवता सांगून टाकत असे. ह्या 2 वैशिष्ट्यांखेरीज त्याच्या स्वभावातील आणखीही काही अतिशय लक्षणीय अशी वैशिष्ट्ये होतीच, पण प्रत्यक्ष जनसामान्यांशी याचा 2 खासियतांचा संबंध येत असल्याने लोकांना ते जास्त करून माहीत होत्या. आदल्या रात्री फोन केल्यावर चेतनने जेव्हा आपण 7च्या सुमारास येऊ असे सांगितले असताना तो खरोखरच सकाळी 7च्या आत बाहेर आपल्या फ्लॅटच्या दारात हजर होईल याची तिला खात्री होती. तरीही तो इतका मोठा लवाजमा घेऊन आपल्या घरी इतक्या सकाळी हजर होईल असे मात्र तिला चुकूनही वाटले नव्हते. म्हणूनच आदल्या रात्री तो येणार असल्याचे सांगताच आपणही त्याच वेळी येऊ असे सांगून गेलेले तिचे बाबा नुकतेच येऊन स्थिरावून तिच्या हातातून चहाचा कप घेत असताना दरवाजावरची घंटी वाजल्याचा आवाज कानावर पडताच
दार उघडायला गेली दीपा. समोरचे दृश्य पाहता आश्चर्यचकित होऊन दारातच उभी राहिली. गुड मॉर्निंग, प्रसन्नपणे हसत चेतन शहा म्हणाला. तिच्या मुद्रेवरचे भाव पाहून तसेच प्रसन्नपणे हसत त्याने विचारले, काय झाले दीपाताई? मी आहे डॉक्टर चेतन शाह. असा भूत बघितल्यासारखा चेहरा का केलाय? चेतन भैया, तुम्हीच आहात हे मला माहीत आहे. तुम्हाला पाहून मी अशी अचंबित झालेली नाही, तर तुम्हासह आलेल्या त्या लवाजम्याला पाहून मला आश्चर्य वाटलंय. तुम्ही आपले क्लिनिकच उचलून इथे आणण्याचा त्रास घेणार आहात अशी जर मला कल्पना असती तर मी तुम्हाला इथे येऊ देण्याऐवजी प्रकाशनं घेऊन मीच तिकडे येणे जास्त पसंत केले असते. अच्छा, आत्ता ध्यानात आले माझ्या. आपल्या मागे काही उपकरणे घेऊन उभ्या असलेल्या 2 नोकरांकडे आणि 2 नर्सेसकडे बघितल्यास के करीत चेतन शाह हसतच म्हणाले, पण हे काही माझे सगळे सामान नाही आहे. स्पेशल व्हिजिट्सना आवश्यक तितके सामान मी घरी ठेवले असतेच, तेच आहे हे. पण माणसे मात्र इतकीच नाही आहेत, कारण तुमची भाभी तुमच्या दोन्ही भाचरांना घेऊन मागून येते. सध्या ती जिना निगोशिएट करायच्या प्रयत्नात असेल. आणि मग त्याने चेष्टेनेच विचारले, निदान आता तरी मला आत येऊ देणार आहात काय? हो, या ना, या ना. नाहीतरी आत आल्याखेरीज तुम्ही प्रकाशना तपासणार तरी कसे? हो, तेही खरंच आहे. धन्यवाद. आत येऊन कमरेत वाकून अभिवादन करीत तो नाटकीपणे म्हणाला, प्रकाशजी सुप्रभात. त्याने बाबांच्या बरोबर बसल्या प्रकाशलाही अभिवादन केलं. सुप्रभात डॉक्टर. आपला चहा संपवून कप टिपायावर ठेवत प्रकाश म्हणाला, चहा घेणार ना? घेईन, पण नंतर. आता आधी तुम्हाला ताब्यात घेतो मी. हो, शेवटी तुमच्या बहिणीला आणि तुम्हाला माझा बळीचा बकरा बनवण्यात यश आलेलंच आहे. घ्या ताब्यात. आलिया भोगासी, दुसरे काय? खोटा दुःखी निश्वास सोडत पण हसऱ्या मुद्रेने प्रकाश म्हणाला, हो, शेवटी तुम्ही माघार घेतलीत. चांगलं केलं. आजूबाजूला नजर फिरवत शोधक नजरेने पाहत चेतन शहा म्हणाला. त्याने दीपाला विचारलं, दीदी, तुमच्या बेडरूमचा ताबा आम्हाला द्या. तिथे 2-3 स्पेअर प्लग असतील ना? हो, आहेत ना. चला, मी तुम्हाला दाखवते. असे म्हणत दीपा त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. तिथे चेतनला हवे होते तसे प्लग असल्याचे त्याला दाखवून दिल्यावर ती त्याच्यासह पुन्हा बाहेर आली. सिस्टर्स, गो इन अँड सेट अप एव्हरीथिंग. अगदी मोघम सूचना देत तो नर्सला म्हणाला. त्या सूचनेवरून तिला विचारायला काय समजले कोण जाणे, पण तत्परतेने आपल्या मदतनीसांना घेऊन बेडरूममध्ये गेली. चेतन भैया, हे माझे बाबा. दीपाने आपल्या बाबांची त्याची ओळख करून दिली. होय, मी पण ऐकले. अतिशय अब्सेंट माइंडनेस दाखवीत ओझरते हस्तांदोलन करून त्यांचा हात झटकन सोडून देत चेतन म्हणाला, कुणाबद्दल? माझ्याबद्दल? बाबाने आश्चर्याने विचारले. नाही, माझ्या स्वतःबद्दलच. चेतनने सहज स्वरात उत्तर दिले आणि दीपाचे बाबा क्षणभर आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे विचित्रशा नजरेने पाहत उभे राहिले. मग ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, मला तुमचा स्वभाव आवडला डॉक्टर. मलाही तो आवडलेलाच आहे बाबासाहेब. म्हणूनच मी तो खास माझ्यासाठी म्हणून निवडला आहे आणि चक्क जन्मापासून स्वतःपाशी जपून राखून ठेवला आहे. नाहीतर मी कधी सोडले असते त्याला. चेतनने पटकन जबाब दिला आणि दीपासह सगळे जोरात हसले. चेतन शहा मात्र गंभीर मुद्रा करून कसली तरी चाहूल घेत असल्यासारखा कान सरसावून उभा होता. शेवटी त्याला हवी होती ती चाहूल लागली असावी, कारण तो प्रकाशकडे वळत घाई करायच्या स्वरात म्हणाला, प्रकाशजी, तुम्हाला आपली खैरियत राहायला हवी असेल आणि माझ्या या दीपादिदींची लाडकी खाचरे आपल्या अंगावर नाचून आपले खेचरात रूपांतर करू नयेत असे जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर हसत बसून वेळ वाया घालू नका. माझ्यासह आतल्या खोलीत चला. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. चला. दीदी,
आपल्या भावीला थोपवून तिला शांत करून परत पाठवायची जबाबदारी तुमची आता. असं म्हणत चेतन प्रकाशला पुढे घालून लगबगीने बेडरूममध्ये शिरला. त्याने पटकन दार बंद करून घेतलं आणि गंमत म्हणजे दाराला कडी लावायचा आवाज येत असतानाच दीपाला मधुभावी आणि तिची दोन्ही पुंड वांड मुले येत असल्याची चाहूल लागली. डरपोक, बुजदिल, कुठं आहेत तुमचे भैया दीदी? आत येताच मधुभावीने विचारलं. झालं तरी काय भावी? आपल्या मांडलेल्या बहिणीला शांत करायच्या मार्गाला लागत दीपाने विचारले. त्या प्रयत्नात आपल्याला एक तासभर तरी सहज घालवता येईल असा विचार तिच्या मनात येऊन गेला आणि ते खरंही ठरलं. मधुभावीला शांत करून दोन्ही मुलांना खायला देऊन परत पाठवेपर्यंत दीपाला अगदी बरोबर 1 तास लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.